काठपदर साडीच्या पदरापासून आज आपण एक सुंदर हँडपर्स तयार करणार आहोत। त्यासाठी मी हे काठपदर साडीचा पदर, नॉन ओव्हन आणि हे अस्तर कट करून घेतलेले आहे। अशाच प्रकारे आपण हे 2 पीस कट करून घेतलेले आहेत। आता आपण याचं माप पाहूया। तर याची रुंदी मी 14 इंच आणि उंची 9.5 इंच घेतलेली आहे। प्रथम आपण हे अस्तर नॉन ओव्हन मध्ये ठेवून त्याच्यावरती हे मेन कापड ठेवून आपण या दोन्ही भागांना आता या भागाला पूर्ण शिलाई करून घेऊया। त्याचबरोबर हा पार्ट पण आपण शिवून घेऊया, एकमेकांना हे जोडून घेऊया। दोन्ही भाग आपले आता जोडून तयार झालेले आहेत। आता आपण या दोन्ही भागांचा आपण मध्य काढणार आहोत। मध्य काढण्यासाठी आपण असंच रुंदीवर फोल्ड करून खालच्या भागाचा आणि वरच्या भागाचा पण आपण मध्य काढून घेतलेला आहे। त्यानंतर आपण या मध्यापासून या बाजूला 2 इंचावर एक खूण करायची आणि 2 इंचावर या बाजूला एक खूण करायची आणि त्यानंतर ही खूण केलेला भाग आहे तो आपण असाच अर्धा ते पाऊण इंचापर्यंत असा दोन्ही बाजूने, या बाजूने आणि या बाजूने पकडून आतल्या बाजूने असा फोल्ड करून घ्यायचा आणि त्याला पिनअप करायचं। त्यानंतर हा भाग पण असाच आपण खूण केलेला भाग असा धरून अर्धा ते पाऊण इंच असा बरोबर समान अंतरावर असा फोल्ड करून घ्यायचा आणि पिनअप करायचा। आता आपण या भागाला शिलाई शिवण्या अगोदर आपले हे दोन्ही भाग एकसारखे तयार झाले का नाही ते चेक करायचं, म्हणजे आपल्या ह्या दोन्ही चुन्या एकाच आकारात आल्या पाहिजेत आणि हा आकार सेम तयार झाला पाहिजे दोन्ही भागांचा। आता आपण बॅगचे बंद तयार करून घेऊ। याला कपडा कमी पडल्यामुळे त्याला आपण जोड देऊन घेतलेला आहे दोन्ही बाजूला। तर याची लांबी 20 इंच लांब आणि 3 इंच रुंद घेतलेली आहे। तर त्यासाठी आपण या बाजूने एकदा फोल्ड करायचं, या बाजूने एकदा आणि पुन्हा एकदा फोल्ड करून आपण या दोन्ही बाजूंवर शिलाई करून घेऊया आणि दोन्ही बंद तयार करून घेऊ। आता आपले हे दोन्ही बंद तयार करून झालेले आहेत। आता आपण ते बॅगला जोडून घेऊया। त्यासाठी आपण हा मगाशी काढलेला मध्य होता तोच आपण असा उलटा काढून घेतलेला आहे। या बाजूने 2 इंच आणि या बाजूने 2 इंचावर एक खूण करून घ्यायची आणि या मध्यापासून इकडे 2 इंचावर एक खूण करायची आणि आता हे दोन्ही बंद आपण अशा प्रकारे या बाजूने एक आणि या बाजूने याच्यावर आता आपण जोडून घेऊया। त्याचप्रमाणे या भागाला पण आपण बंद जोडून घेऊ। बंद जोडून आता आपले झालेले आहेत। आता आपण या काठपदर साडीतूनच आपण या 2 पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। या पट्ट्यांची लांबी 14 इंच लांब आणि 4 इंच रुंद घेतलेली आहे। तर आपण या पट्टीची सुलट बाजू अशीच वरती ठेवायची आणि त्यानंतर या सुलट बाजूवर हा सुलट भाग असाच ठेवून हा जो आकार आहे त्याच आकारात आपण असा याला शिलाई करून घेऊया। आता हा जास्तीचा भाग आहे बाहेरचा तो कट करून घेऊ। आता हा भाग आपण असाच फोल्ड करू हे कापड आहे त्याचं याच्यावर आपण एक दाबटीप टाकून घेऊया। आता आपण हे कापड सुद्धा थोडं असं कर्व आकारात कट करून घेऊ। त्यानंतर आपण ही वरची पट्टी फक्त 2 इंच येईल एवढीच ठेवायची आणि आता हे थोडंसं असं फोल्ड करून आतमध्ये घालून आपण या पूर्ण भागावर आता ही पट्टी अशी
शिलाई करून जोडून घेऊया। आता या पट्टीचा आपण जास्तीचा भाग कट करून घेऊ आणि ही पट्टी जशी आपण जोडली त्याचप्रमाणे दुसरा भाग पण आपण असा तयार करून घेऊया। हे दोन्ही भाग आपले आता तयार करून झालेले आहेत। आता आपण बॉटम तयार करू। बॉटम तयार करण्यासाठी हे नॉन ओव्हन मेन कापड आणि हे अस्तर आपण कट करून घेतलेले आहे। याची लांबी 9 इंच लांब आणि रुंदी 5 इंच घेतलेली आहे। मध्ये नॉन ओव्हन आणि वर हे अस्तर आणि मेन कापड आपण तिन्ही आता एकत्र जोडून घेऊया। बॉटम तयार करून झाल्यानंतर आता आपण त्याचा मध्य काढून घेऊया दोन्ही बाजूने। आणि आता आपण हे बॅगचे दोन्ही भाग सुरळ भाग एकमेकांवरती ठेवून या बाजूने एक शिलाई आणि या बाजूने एक शिलाई घालून घेऊया। दोन्ही बाजूंना आपण आता शिलाई करून घेतलेली आहे। आता आपण याचा मध्य अगोदरच काढला होता। आता हे अस्तर वरती आहे आणि मेन पार्ट आतमध्ये। आता आपण हा आडवा मध्य असंच पिनाच्या साहाय्याने आपण जोडून घेऊया। हा शिवलेला भाग आणि हा मध्य या मधल्या भागांना तसेच आपण साइडच्या कोपऱ्यांना सुद्धा पिनअप करून घेतलेला आहे। आता आपण व्यवस्थित याला शिलाई करून घेऊया। आपला हा बॉटम आता व्यवस्थित शिवून झालेला आहे। हा बॉटम आपण असाच खाली ठेवून थोडी थोडी अशी शिलाई करत आणि पिना हळूहळू काढून आपण हा शिवून घेतलेला आहे। आता आपण ही बॅग सुलट करूया। सुलट करून घेतल्यानंतर आता आपण याला वेलक्रो जोडणार आहोत। मध्ये ही वेलक्रोची पट्टी एक या बाजूने आणि एक या बाजूने जोडून घेणार आहोत आतल्या बाजूने। त्याचबरोबर आपण या बाजूने पण दोन्ही बाजूने आता आपण हे छोटे छोटे वेलक्रोचे तुकडे करून घेतलेले आहेत। ते पण एक तुकडा आपण या बाजूने एक तुकडा या बाजूने असं जोडून घेऊ आणि एक या बाजूने असं अशा प्रकारे आपण शिवून घेऊया। अशा प्रकारे आपण तिन्ही बाजूंना वेलक्रो लावून घेतलेले आहेत। आता आपली ही बॅग शिवून पूर्ण तयार झालेली आहे। यामध्ये भरपूर जागा आहे। त्याचबरोबर बॉटम सर्वच बाजूंनी आपली ही बॅग खूपच सुंदर तयार झालेली आहे। आपली ही बॅग आता वरती 9 इंच आणि मध्ये 12 इंच, त्याचबरोबर बॉटमला आडवी 8.5 इंच आणि उभी 4.5 इंच या मापाची झालेली आहे।